तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर सोयाबीनची दुसरी फवारणी घेत असताना कोणती घेतली पाहिजे आणि कधी घेतली पाहिजे? तर सोयाबीनची दुसरी फवारणी घेत असताना जास्तीत जास्त फुटव्यांसाठी, फुलधारणेसाठी आणि पाने पोखरणाऱ्या अळीसाठी ही फवारणी घ्यायची आहे आपल्याला. तर दुसरी फवारणी घेत असताना 35, 40, 45 दिवसाच्या आतच ही फवारणी घ्यायची आहे. तर दुसरी फवारणी घेत असताना जास्तीत जास्त फुलोऱ्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले मी तुम्हाला विद्राव्य खत सांगेल, तर ते फुटव्यांसाठी जास्त उपयुक्त ठरेल तुम्हाला. तर 1261 हे खत तुम्ही 100 ग्राम प्रतिपंप घेऊ शकता, एका पंपासाठी 100 ग्राम. तर हे खत फवारल्यास तुम्हाला जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या वाढलेली दिसेल. यानंतर फवारणी घेत असताना आपल्याला अळीची फवारणी घेणं आवश्यक आहे. त्यात एक अळीनाशक घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. तर अळीनाशक घेत असताना आपल्याला पाने पोखरणारी अळी, शेंडे पोखरणारी अळी यासाठी घ्यायचं आहे. तर इमामॅक्टिन बेन्झोएट 5%. तर हे कीटकनाशक आपण घेऊ शकतो. तर यामध्ये आपल्याला प्रोक्लेम येतं, मिसाईल येतं, वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने वेगवेगळे कीटकनाशक या नावाने येतात. तर हे घेत असताना आपल्याला 15 लिटर पंपासाठी 10 ग्राम प्रतिपंप हे फवारायचं आहे. तर ह्यानंतर अजून एक आपण गॅस पॉयझन देखील घेऊ शकतो. तर ह्यात प्रोफिक्स सुपर आपण घेऊ शकतो. प्रोफिक्स सुपरमध्ये आपल्याला प्रोपिनोफॉस 40% आणि सायफरमेथ्रिन 4% असं कॉम्बिनेशन येतं. हे गॅस पॉयझन घेतल्यास तुम्हाला जास्तीत जास्त दिवस अळीचा प्रादुर्भाव दिसणार नाही. तर ह्याच फवारणीत आपल्याला टॉनिक घ्यायचं झालं तर आपण फंटेक प्लस घेऊ शकता. जास्तीत जास्त फुलधारणेसाठी किंवा फुलगळ होऊ नये यासाठी आपल्याला दुसऱ्या फवारणीत आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे. तर फंटेक प्लस घेत असताना आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml प्रमाण घ्यायचं आहे. तर 25 ml प्रमाण टाकून तुम्हाला फवारायचं आहे. यात तुम्हाला जास्तीत जास्त फुलधारणा होईल आणि फुलगळ होणार नाही. आणि त्याचसोबत अजून एक जर घ्यायचं झालं फंटेक सोडून, तर तुम्ही इसाबियन देखील घेऊ शकता. इसाबियन तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 40 ml घ्यायचं आहे. तर इसाबियन किंवा फंटेक यापैकी कोणतेही तुम्ही टॉनिक घेऊ शकता. आणि ही फवारणी घेत असताना आपल्याला सोयाबीनला 5 ते 10% फुलं दिसल्यास ही फवारणी घ्यायची आहे. तर ही फवारणी मित्रांनो तुम्हाला एकदम परफेक्ट पद्धतीने मी सांगितलेली आहे. तर ही फवारणी एकदम 4% फुलं, 5% फुलं, 10% फुलं असताना ही फवारणी घ्यायची आहे. तर ह्या फवारणीचे रिझल्ट तुम्हाला कसे येतात हे मला नक्की कळवा. तर कृषी मित्र प्रदीप या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.